श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशींच्या जातकांनो, मीन राशींच्या व्यक्तींसाठी सुरू होणारा हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्ल पक्षाची सुरुवात होताच तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. काहींसाठी नवीन संधी, काहींसाठी आर्थिक लाभ, तर काहींसाठी आयुष्याची नवी दिशा ठरणार आहे. गुरुजी सांगतात की हा काळ दुर्लक्ष करण्यासारखा नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मीन राशींच्या व्यक्तींसाठी येणारे दिवस आयुष्य बदलवणारे ठरणार आहेत. मीन राशींच्या व्यक्तींसाठी सुरू होणारा शुक्ल पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्य बदलवणारा काळ ठरण्याची शक्यता दिसत आहे. कारण शुक्ल पक्ष म्हणजे चंद्राची वाढती कला, वाढती ऊर्जा आणि जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडवणारा काळ मानला जातो. विशेषतः मीन राशी ही जलतत्वाची रास असल्यामुळे चंद्राच्या वाढत्या स्थितीचा परिणाम मीन राशींच्या व्यक्तीवर अधिक तीव्रतेने जाणवतो. या शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासूनच मीन राशींच्या व्यक्तींना मानसिक हलकेपणा जाणवू शकतो. काही दिवसांपासून मनामध्ये असलेली चिंता, गोंधळ आणि अनिश्चितता हळूहळू कमी होताना दिसेल. काही मीन राशींच्या व्यक्तींना नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. काही जण आपल्या आयुष्यातील काही गोष्टी नव्याने सुरू करण्याचा विचार करतील. आणि इथे गुरुजी सांगतात की शुक्ल पक्षामध्ये घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणारे असतात. त्यामुळे या काळात घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांत मनाने विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. शुक्ल पक्षाच्या पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये मीन राशींच्या व्यक्तींना काही लहान पण सकारात्मक संकेत मिळू शकतात. काहींना एखादा फोन येऊ शकतो, काहींना जुने अडकलेले कामं पुढे सरकताना दिसेल, काहींना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. या सर्व गोष्टी भविष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतात. गुरुजी म्हणतात की या काळात आलेल्या छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण मोठे बदल नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच होत असतात. शुक्ल पक्षाच्या तृतीया आणि चतुर्थी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींना स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढताना जाणवेल. काही लोक आपले जुने अपूर्ण काम पुन्हा सुरू करतील. काही लोक स्वतःच्या धैर्याकडे पुन्हा लक्ष देऊ लागतील. आणि या काळात गुरुजी सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मीन राशींच्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतात. पण हा काळ तुमच्यासाठी स्वतःची ताकद ओळखण्याचा आहे. शुक्ल पक्षाच्या पंचमीपासून मीन राशींच्या व्यक्तींना कामामध्ये गती मिळू शकते. काही कामे जी खूप दिवसांपासून थांबलेली होती ती पुढे सरकू लागतील. काही मीन राशींच्या व्यक्तींना अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते. काहींना नवीन कामाची ऑफर मिळू शकते. गुरुजी सांगतात की जबाबदारी ही यशाची सुरुवात असते. त्यामुळे कोणतीही जबाबदारी स्वीकारताना घाबरू नका. शुक्ल पक्षाच्या षष्ठी आणि सप्तमी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींना काही नवीन लोक भेटू शकतात. काही लोक तुमच्या आयुष्यात मदत करणारे ठरतील. काही लोक तुमच्या विचारांवर सकारात्मक प्रभाव टाकतील. गुरुजी सांगतात की या काळात योग्य लोकांची ओळख होणे हा मोठा संकेत असतो. त्यामुळे कोणताही नवीन संपर्क दुर्लक्ष करू नका. शुक्ल पक्षाच्या अष्टमी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिक विचार वाढू शकतात. काही लोक ध्यान किंवा पूजा सुरू करण्याचा विचार करतील. काही लोक स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतील. गुरुजी सांगतात की या काळात मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शांत मनाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतात. शुक्ल पक्षाच्या नवमी आणि दशमी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींना स्वतःच्या कामामध्ये प्रगती दिसू शकते. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात होईल. काही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. गुरुजी सांगतात की या काळात मेहनत वाढवा, कारण नशीब तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. शुक्ल पक्षाच्या एकादशी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींनी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे.
कारण या काळात भावनिक निर्णय घेण्याची शक्यता वाढते. गुरुजी सांगतात की भावनेपेक्षा विचाराला महत्त्व द्या, कारण शुक्ल पक्षातील प्रत्येक निर्णय भविष्यावर परिणाम करणारा असतो. शुक्ल पक्षाच्या द्वादशी आणि त्रयोदशी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींना एखादी मोठी संधी मिळू शकते. काही लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो, काही लोकांना नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. गुरुजी सांगतात की संधी ओळखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण संधी वारंवार येत नाही. शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी दरम्यान मीन राशींच्या व्यक्तींनी थोडा आराम घेणे आवश्यक आहे, कारण या काळात थोडा मानसिक थकवा जाणू शकतो. गुरुजी सांगतात की शरीर आणि मनाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी पौर्णिमेच्या दिवशी मीन राशींच्या व्यक्तींना विशेष समाधानाची भावना मिळेल. काही लोकांच्या आयुष्यातील मोठा टप्पा पूर्ण होईल, काही लोकांना नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. गुरुजी शेवटी सांगतात की शुक्ल पक्ष हा वाढीचा काळ आहे, त्यामुळे या काळात सकारात्मक विचार ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य फायदा घ्या. कारण हा संपूर्ण शुक्ल पक्ष मीन राशींच्या व्यक्तींसाठी हळूहळू प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा काळ ठरणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींसाठी येणारा काळ अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येणारा ठरणार आहे. विशेषतः तुमच्या आयुष्यातील दिशा बदलण्याची शक्यता या काळात दिसून येते. कारण मीन राशीचे लोक स्वभावाने शांत, भावनिक आणि विचारशील असतात. पण जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा हेच लोक मोठ्या उंचीवर पोहोचतात. येणाऱ्या काळात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे. काही दिवसांपासून जे काम तुमच्या मनामध्ये चालू होते, पण सुरू करण्याचे धाडस होत नव्हते, ते काम आता सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. काही मीन राशींच्या व्यक्तींना नवीन योजना तयार करण्याची संधी मिळेल. आणि गुरुजी सांगतात की या काळात नवीन योजना सुरू करणे फायदेशीर ठरेल, कारण तुमची विचारशक्ती या काळात मजबूत होणार आहे. नोकरी करणाऱ्या मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सकारात्मक ठरणार आहे. तुमच्या कामामध्ये सुधारणा होईल, वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेतील. काही लोकांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते, काही लोकांना पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. गुरुजी सांगतात की जबाबदारी वाढणे म्हणजे तुमच्यावर विश्वास वाढणे, त्यामुळे नवीन जबाबदारी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. व्यवसाय करणाऱ्या मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणार आहे. काही लोकांना नवीन ग्राहक मिळतील, काही लोकांच्या व्यवसायामध्ये वाढ होईल, काही लोकांना नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. गुरुजी सांगतात की या काळात आर्थिक व्यवहार करताना सावध राहा, कारण चुकीचा निर्णय नुकसान करू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ स्थिरता देणारा ठरणार आहे. काही लोकांना अचानक पैसे मिळू शकतात, काही लोकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळेल. गुरुजी सांगतात की या काळात बचत करणे सुरू करा, कारण येणाऱ्या काळात मोठी योजना पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अभ्यासामध्ये लक्ष लागेल, नवीन गोष्टी समजण्याची क्षमता वाढेल. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. गुरुजी सांगतात की या काळात वेळेचा योग्य वापर करा, कारण मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मीन राशींच्या व्यक्तींना घरातील वातावरण सकारात्मक वाटेल. काही लोकांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, काही लोकांच्या घरामध्ये शुभ कार्याची सुरुवात होऊ शकते. गुरुजी सांगतात की कुटुंबातील लोकांना वेळ द्या, कारण कुटुंबाचा आधार मानसिक स्थैर्य देतो. प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मीन राशींच्या व्यक्तींना भावनिक स्थिरता मिळेल. काही लोकांच्या नात्यामध्ये सुधारणा होईल, काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. गुरुजी सांगतात की नातेसंबंधामध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे, कारण नातेसंबंध विश्वासावर टिकतात. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर मीन राशींच्या व्यक्तींनी नियमित दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. थोडा थकवा जाणू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. गुरुजी सांगतात की नियमित व्यायाम आणि ध्यान केल्यास ऊर्जा टिकून राहते. प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर काही मीन राशींच्या व्यक्तींना अचानक प्रवासाची संधी मिळू शकते. काही लोक कामानिमित्त प्रवास करतील,
काही लोक धार्मिक प्रवास करतील. गुरुजी सांगतात की प्रवास करताना सावधगिरी बाळगा, कारण थकवा जाणू शकतो. एकूणच पाहता मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी योग्य दिशेने जाताना दिसतील. काही नवीन संधी मिळतील, काही अडथळे दूर होतील. आणि गुरुजी शेवटी सांगतात की मीन राशींच्या व्यक्तींनी स्वतःवर विश्वास ठेवावा, शांत राहावे आणि येणाऱ्या संधीचा योग्य फायदा घ्यावा. कारण हा काळ तुमच्या आयुष्यात प्रगती आणि यश घेऊन येणारा ठरणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींसाठी येणाऱ्या काळात मित्रपरिवार आणि विरोधक यांचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. कारण मीन राशींचे लोक स्वभावाने प्रेमळ, संवेदनशील आणि लोकांवर सहज विश्वास ठेवणारे असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील लोकांचा त्यांच्या निर्णयावर आणि भावनावर खोल परिणाम होत असतो. येणाऱ्या काळात मीन राशींच्या व्यक्तींना मित्रपरिवारामध्ये काही महत्त्वाचे बदल अनुभवायला मिळू शकतात. काही जुने मित्र जे बराच काळ दूर गेले होते ते पुन्हा संपर्कात येऊ शकतात. काही लोकांना जुने संबंध पुन्हा मजबूत करण्याची संधी मिळेल. काही मित्र तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करतील. गुरुजी सांगतात की या काळात योग्य मित्राची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक मित्र तुमच्या हिताचा असेलच असे नाही. काही लोक फक्त तुमच्या प्रगतीमुळे तुमच्या जवळ येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक संबंध जपा. काही मीन राशींच्या व्यक्तींना मित्रांकडून मदत मिळू शकते. काही लोकांना कामाच्या संदर्भात नवीन संधी मिळेल. काही लोकांना मित्राच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. गुरुजी सांगतात की या काळात कोणत्याही नवीन व्यक्तीशी संबंध जोडताना संयम ठेवा. कारण घाईत घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायक ठरू शकतात. आता परिवाराबद्दल बोलायचे झाले तर मीन राशींच्या व्यक्तींना कुटुंबाचा आधार या काळात मोठी ताकद देणारा ठरणार आहे. काही लोकांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही लोकांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. काही लोकांच्या आयुष्यात कुटुंबियामुळे सकारात्मक बदल घडू शकतात. गुरुजी सांगतात की कुटुंबासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. कारण कुटुंबाचा पाठिंबा मानसिक स्थैर्य देतो. काही मीन राशींच्या व्यक्तींना घरामध्ये छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः संवादाच्या अभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. गुरुजी सांगतात की अशा वेळी शांत राहणे आणि समजूतदारपणे वागणे आवश्यक आहे. कारण छोट्या गोष्टीवरून नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर मीन राशींच्या व्यक्तींना या काळात भावनिक आधार मिळेल. काही लोकांच्या नात्यामध्ये सुधारणा होईल. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. गुरुजी सांगतात की नातेसंबंध जपताना प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. आता विरोधकाबद्दल बोलायचे झाले तर मीन राशींच्या व्यक्तींनी या काळात सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या प्रगतीमुळे काही लोक अस्वस्थ होऊ शकतात. काही लोक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही लोक तुमच्या मागे बोलू शकतात. गुरुजी सांगतात की अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. काही मीन राशींच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. काही सहकारी तुमच्या विरोधात काम करू शकतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. गुरुजी सांगतात की शांतपणे काम करणाऱ्या व्यक्तीला कोणीही थांबवू शकत नाही. काही मीन राशींच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या योजना गुप्त ठेवणे फायदेशीर ठरेल. कारण काही लोक तुमच्या योजनाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. गुरुजी सांगतात की प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगणे टाळा. कारण यश मिळाल्यावरच लोकांना दाखवा. एकूणच पाहता मीन राशींच्या व्यक्तीसाठी हा काळ मित्र, परिवार आणि विरोधक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. योग्य मित्राची साथ मिळेल, कुटुंबाचा आधार मिळेल आणि विरोधकावर मात करण्याची ताकद मिळेल. गुरुजी शेवटी सांगतात की मीन राशींच्या व्यक्तींनी शांत राहावे, संयम ठेवावा आणि योग्य लोकांची निवड करावी. कारण योग्य लोकांची साथ असेल तर यश मिळवणे सोपे होते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, कुटुंबाचा आदर करा, योग्य मित्र निवडा आणि विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे पुढे चालत राहा.
कारण येणारा काळ तुमच्यासाठी स्थिरता आणि प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे. मित्रांनो, मीन राशीबद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. गुरुजी सांगतात की श्रद्धा आणि संयम ठेवणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतात. जर तुम्ही मीन राशींचे असाल तर जय गुरुजी असे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गुरुजी. जय श्री स्वामी समर्थ.